सांगा साहेब, या शेतकऱ्याने कसं जगायचं? अहो, आमच्या सोयाबीनीला भाव नाही, आमच्या ऊसाला भाव नाही आणि आमच्या कापसाला पण भाव नाही. साहेब, आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, त्याच्यामुळे आमच्या जगण्याला पण भाव नाही आणि आमच्या मरणाला पण भाव नाही. अहो साहेब, तुम्ही हेक्टरी 8,500 रुपये देता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, आम्हाला भीक नकोय. अहो 8,500 मध्ये नेमकं येतं तरी काय? जर विमान अपघातात माणूस मेला तर त्याच्या घरच्याला 1 कोटी रुपये भेटतात. एसटी अपघातात माणूस मेला तर त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये भेटतात. पण साहेब, आमचा शेतकरी या पुरामध्ये वाहून गेल्यानंतर त्याला 4 लाख रुपये भेटतात. साहेब, खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला निवडून दिलं यातच आमचं चुकलं. अहो, त्या पंजाबमध्ये नुकसान झालं शेतकऱ्याचं, तर त्याला 40,000 ते 50,000 रुपये पर हेक्टरी मदत दिली जाते. आणि इथं या महाराष्ट्रामध्ये मन शिवरायांचं सरकार आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. त्या बिहारमध्ये इलेक्शन चालू आहे, तर तिथल्या महिलेच्या अकाउंटवरती तुम्ही 10,000 रुपये दिले आणि इथले मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बिन लाजेसारखं म्हणतात की आमच्याकडे बजेट नाहीये इथल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी. साहेब, तुम्ही ह्या पुराच्या पाण्यात जरी वाहून मेलात ना तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. उलट 8,500 रुपये भीक म्हणून आम्हीच तुम्हाला देतोय. तर तुम्ही शेतकऱ्यांकडून जमा करण्यासाठी आमच्या गावागावामध्ये या आणि आम्ही तुम्हाला ते 8,500 रुपये भीक म्हणून देऊ. मला लाज वाटली पाहिजे साहेब. आणि आम्ही तुम्हाला मतदान करून निवडून दिलंय यातच आम्हाला चुकलं. आम्हाला कर्जमाफी नकोय, हे पैसे घेऊन जावा आणि या महाराष्ट्राचं बजेट तुम्ही सगळं शेतकऱ्याच्या पैशाने साठवून जमा करा आणि नको त्या योजना द्या. साहेब, चुकलं बरं का, आम्ही तुम्हाला मतदान करून निवडून तवा जत्रेमध्ये पोरग करत खेळणं घ्यायचं हट्ट, तवा खिशात हात घालून नुसते डोळे करतो घट्ट.